सांगली महापालिकेत हॅमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या रस्ते कामावरून भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने 300 कोटींचं कर्ज घेऊन रस्त्यांचा प्रस्ताव उधळून लावू विरोधी पक्ष नेत्यांचा इशारा तर तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याने महापौरांचे स्पष्टीकरण। सांगली महापालिकेत हॅमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या रस्ते कामावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहे। आमचे 15 रस्ते हे 300 कोटींच्या कर्जातून केले जाणार असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीकडून अशा प्रकारचे कोणतेही रस्ते केले जाणार नसल्याचे सांगत काँग्रेसचे आरोप खोडून काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यामध्ये विकास कामाच्या नावावरून चांगलीच जुंपलेली आहे। सांगली महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन आज 3 महिने होत आहेत आणि या 3 महिन्याच्या कालावधीत भाजपाकडून एकही विकासात्मक काम करण्यात आलेलं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे। तर भाजपाकडून विकास कामे करण्याऐवजी 300 कोटींच्या कर्जाच्या माध्यमातून रस्ते करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। हॅमच्या माध्यमातून हे रस्ते महापालिका क्षेत्रात कर्ज काढून केले जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी करीत भाजपाच्या विकासाचा बुरखा पाडला आहे। तसेच कोणत्याही प्रकारे कर्जाचा बोजा महापालिकेवर आणि पर्यायाने जनतेवर पडू देणार नाही आणि या कर्जात कडाडून विरोध करू असा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पार्टीने आज संयुक्तिकरित्या पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। 300 कोटींचं कर्ज घेऊन रस्ते करण्याचा कसलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याने महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी सभापती अतुल माने, गटनेते संदीप आवटी यांनी संयुक्तिकरित्या सांगितलं आहे। तर विकासाला विरोध करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हा एकमेव उद्योग काँग्रेस पक्षाकडे शिल्लक असल्याचा आरोप महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केला आहे। विरोधी पक्षाने आमच्या सोबत येऊन विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन सुद्धा धीरज सूर्यवंशी आणि स्थायी सभापती अतुल माने यांनी केलं आहे। या संदर्भात विरोधी पक्ष नेत्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत। हॅम ही संकल्पना काय आहे त्यांनी एकदा सांगावी सगळ्यांना। उगाचच काय तर ते म्हणतात ना साप म्हणून काय तर बडवून घ्यायचा तसा विषय नाही आहे। आम्ही सांगलीच्या विकासासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट सगळं आम्ही त्या दृष्टीने काम करत आहे। सांगली शहराला आम्ही जी पाहणी करायला गेलो त्यात नुसता हॅमचाच विषय किंवा हॅमचेच रस्ते नव्हते, तर एनकॅपमधून जी कामं सभापतींचा आरोप होता की ती कामं चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत, त्यासुद्धा कामांची आम्ही पाहणी केली। सांगलीत जे आपण 2 पेट्रोल पंप उभा करणार आहे सांगली शहरात, ज्यातून आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल, ती सुद्धा पंपाच्या जागासुद्धा आम्ही बघायसाठी गेलो होतो। आणि हॅम ही संकल्पना अशी आहे की जेणेकरून सांगली शहराला जोडणारे हायवेपासून जोडणारे रस्ते तयार करणे, त्या रस्त्यात कधी तर सांगलीनं चांगले रस्ते बघायला पाहिजेत का नाही, कधी तर सांगलीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ज्या संकल्पनेत आहेत त्या मॅडमसमोर मांडल्या आणि मॅडमनी त्या गोष्टींना आम्हाला व्हिजिट द्याव्या या सगळ्या गोष्टींची म्हणून 4 वाजताची वेळ दिली आणि त्या पद्धतीनं आम्ही सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरात फिरून सगळ्या रस्त्यांची ज्या जागेंची सगळ्याची पाहणी केली। आणि हॅम हा प्रोजेक्ट काय आम्ही आमच्या दालनात किंवा आमच्या केबिनमध्ये बसून मंजूर करायचा विषय नाही आहे। तो विषय असा आहे की त्याचे महासभेत मंजुरी होणार आहेत, त्यावेळी ते तिथं उपस्थित असणार आहेत। त्यांना जर काय गोष्ट चुकीची वाटली तर त्यांनी तिथे विरोध करावा। माझं तर असं मत आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या ह्या सगळ्या विकास जो आम्ही करणार आहे सांगली, मिरज, कोपरचा, त्यात आमच्या बरोबर राहून विकासाचं भागीदार व्हावं, ना की नुसतं एखाद्या कामाला विरोध करणे, विरोधी पक्ष नेत्या म्हणून नुसतं विरोध करत बसण्यात त्यांनी त्यांचा वेळ घालवू नये। सांगली, मिरज, कोपरच्या विकासात त्यांनी आम्हाला साथ द्यावी। आम्ही चांगलंच करणार आहे। मागच्या 5 वर्षात आम्ही चांगलंच काम केले, त्यामुळंच आम्हाला सांगली, मिरज, कोपरच्या जनतेनं पुन्हा एकदा सांगलीच्या महानगरपालिकेच्या सत्तेत बसवले आणि आम्हाला चांगलीच कामं करायची आहेत। आणि हे काही करत असताना कुठल्या तर ठेकेदाराला नजरेसमोर ठेवून कुठल्या तर आमच्या नेत्याच्यावर आरोप करायचे, सभापतींवर आरोप, आमच्यावर आरोप, हे करून वेळ वाया घालण्यापेक्षा आम्ही जे विकासात्मक दृष्टिकोन सांगली शहरासाठी ठेवलेला आहे त्यात त्यांनी सामील व्हावं, जेणेकरून त्यांचंसुद्धा नाव या सांगलीच्या विकासात कोरलं जाईल, एवढंच त्यांना माझं म्हणणं। कर्ज काढून हे सगळं करणार आहे असं त्यांचा आरोप आहे। कर्ज नेमकं काढणार हे बघा, अजून प्रोजेक्टच तयार नाही। ऐका ना, हा प्रोजेक्टच तयार नाही। आम्ही कर्ज काढून करणार आहे का, राज्य सरकारकडनं पैसे आणणार आहे का, केंद्र सरकारकडनं पैसे आणणार आहे का, आमच्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवून महानगरपालिकेची तिजोरी भक्कम करून मग हा प्रोजेक्ट राबवणार आहे, काहीच त्यांना माहिती नाही। उगाचच कोणाचं तर सांगण्यावरून त्यांनी जर ही प्रेस घेतली असेल तर याला काय अर्थ नाही आहे। त्यांनी एकदा आमच्याबरोबर सविस्तर या गोष्टीची चर्चा करावी
आम्ही सोलरसारखा प्रोजेक्ट महानगरपालिकेत राबवत आहे, ज्यातनं वर्षाला आपले 30-35 कोटी रुपये बचत होणार आहेत. ज्याचं 10 वर्षाचं बजेट काढला तर 300-350 कोटी रुपये आपले महानगरपालिकेचे वाचणार आहेत. त्या वाचलेल्या पैशातनं सांगलीचाच विकास करायचा ना, मग त्यातनंच आम्ही हे कामं करणार आहे सगळी. असं पहिलं आम्ही सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची तिजोरी मजबूत करणार आहे आणि मग आम्ही हे सगळे प्रोजेक्ट राबवणार आहे. आणि राहिला विषय शहरी नाल्यावर त्यांनी बोलले, त्यांनी वारणा उद्भवावर बोलले, प्रशासकीय इमारतीवर बोलले, तर ती कामं पूर्ण करण्याची धमक आमच्यात आणि आमच्या राज्य सरकारमध्ये आहे, आमच्या पालकमंत्र्यांमध्ये आहे, आमच्या आमदारांमध्ये आहे. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडनं हा निधी खेचून आणणार आहे. आत्ता 3 महिने झालेत. त्यांना कुठनं स्वप्न पडलं 6 महिने झाले आणि तुम्ही कामच केलं नाही असं म्हणले, पण असू दे, त्यांना तुमच्या माध्यमातून कळवा की 3 महिने आत्ता झालेले आहेत आणि 3 महिन्यात त्यांनीसुद्धा आमच्या संघ राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असताना आमच्या संघ यावं. आमची मिटिंग लवकरच लागणार आहे या 2 आठवड्यात. त्यावेळी आम्ही सगळे हे प्रश्न घेऊन जाणार आहे आणि मागच्या बॉडीत आम्ही ड्रेनेजसारखी कुपवाडची 250 कोटीची योजना आणू शकलो. सांगलीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घन कचऱ्याचा, जो देशात आत्ता आपल्या चांगल्या पद्धतीनं आपल्या सांगलीकडे बघितलं जाते, तो प्रोजेक्ट आम्ही राबवू शकलो. शहरात आम्ही 5 वर्षातली DPDC असू दे, 100 कोटी असू देत, हे सगळे पैसे आणले, खर्च केले, सांगलीचा विकास केला, म्हणून तर आम्हाला जनतेनं परत एकदा सत्तेत बसवलं ना. त्याच कुपवाड ड्रेनेज 250 कोटी सांगितलं मी. त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा आम्ही जे आमच्या अजेंड्यावर विषय होते त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. पुढील 5 वर्षात, पुढील 2 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी सांगली शहरातल्या बदललेल्या दिसतील. विकासाच्या कामात विरोधी पक्षनेत्याने आमच्या संघ यावं. नुसतं विरोध करत बसण्यात काय अर्थ नाही. त्यांना आमचं हे आव्हान आहे. त्यांचं हॅमच्या बाबतीत आम्ही परवा महापौर साहेब, आयुक्त मॅडम, राष्ट्रवादीचे गटनेते, आमचे गटनेते या सर्वांनी एक सांगलीच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही सांगलीमध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचा विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक ठराविक योजना आम्ही राबवलेली आहे. त्यामध्ये एक हॅमची संकल्पना आमची आहे. या हॅमच्या संकल्पनेमध्ये जे नॅशनल हायवे आहेत, म्हणजे नागपूर रत्नागिरी जो हायवे, त्यापासून सांगली शहराला, मिरज शहराला व कुपवाड शहराला कसं जोडता येईल आणि शहराचा एक विकासात्मक दृष्टिकोन कसा वाढेल, त्या ठिकाणी आपल्याला हॅमच्या माध्यमातून जे रस्ते आपल्याला मंजूर करायचे आहेत त्याची पाहणी फक्त आम्ही करून आलो. त्यामध्ये कुठलेही आत्ता 15 रस्ते आम्ही सर्वांनी मिळून पाहणी करून आले. त्यामध्ये आयुक्त मॅडमबरोबर नंतर आमची परत बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे आणि हे सर्व चर्चा करून सांगलीमध्ये कुठले रस्ते धरले तर सांगलीचा विकासात्मक दृष्टिकोन वाढेल या दृष्टीने आम्ही पाहणी करून आलेलो आहे. तुमच्यावर वारंवार विरोधी पक्षनेते आरोप करतात की आमदारांच्या आशीर्वादाने तुम्ही सभापती झाले. 100% मी आमदारांच्या आशीर्वादानं सभापती झालेलो आहे. पण ज्यावेळी माझं विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा त्यांनीसुद्धा कोणाच्या तर आशीर्वादानंच विरोधी पक्ष नेते झालेले आहेत. त्यांच्यावरसुद्धा कोणाचं तरी प्रेम आहे, म्हणूनच त्यांच्यापेक्षा सिनियर नगरसेवक असतानासुद्धा त्यांना विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिलेली आहे काँग्रेस पक्षानं. पहिल्यांदाच निवडून आला असं त्यांचं मत आहे. त्यामुळे हो, मी पहिल्यांदाच निवडून आलेला आहे आणि पहिल्यांदाच निवडून येऊन सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त कामं मी करून दाखवेन. ते 2 वेळा निवडून आले आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त कामं मला करून दाखवण्याची माझ्या धमक आहे. आणि मी नगरसेवक नसताना जी माझ्या वार्डामध्ये मी कामं केलेली आहेत ती एकदा त्यांनी पाहून यावेत आणि त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये तेवढे कामं केलेले असतील तर त्यांनी दाखवावेत. आम्हाला काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हॅमबद्दल विरोध एवढ्यासाठीच आहे. आम्हाला विकास कामाला आम्ही विरोध करणार नाही, पण हॅमच्या माध्यमातून जो दरोडा घालायचं चाललं आहे त्याला 100% आमचा विरोध राहील. कारण 1-1 किलोमीटर रस्त्याला हिने 13 ते 16 कोटी रुपये धरलेत. जे रस्ते चांगले आहेत, ज्या रस्त्याला गरज नाही असे रस्ते ह्या लोकांनी का धरलेत हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. आणि दुसरा विषय, सांगली महापालिकेतले मूलभूत प्रश्न बाजूला ठेवायचे आहेत. तर पाण्याचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, स्वच्छताचा प्रश्न असू दे, हे असे मुद्दे बाजूला ठेवायचे आहेत आणि ज्या कामामध्ये मलाही मिळते अशा कामांवर जास्त भर द्यायचा आणि ह्यातून ठेकेदाराकडून काय आपल्याला घेता येतं एवढंच बघायचं. हे अशा पद्धतीचं ह्या महापालिकेमध्ये कारभार चालू आहे. पण एक विरोधी पक्ष नेता म्हणून ह्या पद्धतीचं काम आम्ही होऊ देणार नाही. कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं काम होत असेल तर आम्ही आणि रस्त्यावर उतरू आणि त्यांची हुकुमशाही मोडून काढू. येणाऱ्या काळामध्ये जर का असंच काम चाललं तर पब्लिकमध्ये पैसा गोळा करू, भीक मागो आंदोलन करू आणि चंद्रकांत दादांना आणि ह्यांच्या नेत्यांना देऊ सांगू, महापालिकेवर बोजा न टाकता ह्या आमच्या वर्गणीतनं गोळा झालेला पैसा तुम्ही घ्या आणि तुम्हाला सांगली महापालिकेचा विकास करा, एवढी विनंती मी ह्या माध्यमातून आपल्यासमोर करत आहे.
कालच पंतप्रधान साहेबांनी महापालिका आपलं ह्याच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलंय, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा. तर आज देशावर येणारं सर्वात मोठं संकट आहे महागाईचं. ह्याला उद्देशून मोदी साहेबांनी ह्यासमोर आपल्या प्रेससमोर सांगितलं आहे. तर ह्याचा विचार तर ह्या लोकांनी करायला पाहिजे की खरोखर हे रस्ते गरजेचे आहेत का. मूलभूत गरजा कुठल्या गरजेच्या आहेत. आज सांगलीमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी प्यायला मिळत नाही आहे. नदी शेजारी असून यांच्या नियोजनामुळं लोकांच्या घरापर्यंत पाणी जाऊ शकत नाही आहे. महत्वाचं ते रस्ते आज सांगली शहराच्या बाहेरच्या बाजूला विस्तारित भागामध्ये ज्या ठिकाणी वस्ती झाली नाही पण त्या ठिकाणी भाजपचं कार्यालय झाले, अशा ठिकाणी हे हॅमचे रस्ते करायला लागल्यात. हे सांगलीकर जनता ओळखून आहे आणि येणाऱ्या काळात सांगलीकर जनता यांना उत्तर देईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो. त्यांनी सोबत येण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्हाला. मी विकास कामासाठी सोबत येईन, पण ह्यांच्यासारख्या दरोडा घालणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. महापालिकेचं उत्पन्न वाढत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही. पण उत्पन्नाच्या खाली आज महापालिकेचं LED लाईट पथदिव्यांचं देणं जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ते वर्षाला वाढत जाणार आहे. ह्याच पैसे ह्याचे भागणार नाहीत आणि असे किती त्या सोलर ऊर्जेतनं पैसे गोळा होणार आहेत आणि बाकीच्या योजना आहेत त्याचे पैसे आपल्याला भागवायचे आहेत. वरून फंड येत असताना 30% महापालिकाचा हिस्सा असतो आणि 70% शासनाचा हिस्सा असतो. तोच 30% हिस्सा भागवायला आज महापालिकेकडे पैसे नाही आहेत. आज कामगारांचे पगार होत नाही आहेत. आज सगळे कामगार आमच्यापर्यंत येतात, माझा पगार झाला नाही, माझं घर चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी महापालिकेवर बोजा करण्याचा घाट ह्या ठिकाणी ह्या हॅमच्या माध्यमातून आणला आहे. तो तुम्ही हाणून पाडणार. 100% आम्ही हाणून पाडणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.